या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री गंगाधर स्वामी काटकळंबेकर यांना मी विनंती करतोय, त्यांनी या रुद्र शिबिराबद्दल 2 शब्द व्यक्त करावे. पंचानन तनुभूतान पंचाक्षरम अनुपमान पंचसूत्र कर्तो वंदे पंचाचार्यान जगद्गुरुभ्यो नमः. आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे आवडते आणि लोकप्रिय गुरुवर्य डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. तसेच आदरणीय पूजनीय देवलीकर महाराज यांना पण सुद्धा मी साष्टांग दंडवत करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले नांदेड जंगम समाजाची टीम डॉक्टर शंकरस्वामी ओडेपुरीकर, गजानन स्वामी, दिगंबर स्वामी आणि दानशूर असणारे शिवकुमार हिरेमठ, त्याचप्रमाणे डॉक्टर स्वामी बेळीकर आणि त्याचप्रमाणे पुन्हा अजून मन्मथ स्वामी मांजरीकर, गणेश स्वामी गडगेकर आणि इतर बाहेरून आलेले आमचे विद्यार्थी आणि आमचे पाहुणे शिवकांत स्वामी या सर्वांचं आणि उपस्थित सर्व माय माऊली आणि हे बटू जे आहेत उपस्थित असलेले हे शिष्य वर्ग जे आहे जवळजवळ 5 ते 10 वर्षापर्यंतचे, 12 ते 20 वर्षापर्यंतचे जे वयोगटातील बोलणारे हे तरुण जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आवर्जून या ठिकाणी मला एक बोलण्याचं भाग्य आहे. महाराजांविषयी मला अत्यंत आदर आहे. खरोखरच जेवढे काही शिवाचार्य महाराज आहे जस्तुती म्हणून नव्हे, परंतु एक वाखाण्यासारखं काम, कौतुकास्पद काम जे कोण करीत असेल तर ह्या मराठवाड्यामध्ये असो किंबहुना महाराष्ट्रामध्ये असो, आदरणीय डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांची जी टीम जी आहे आणि रुद्र शिबिराची संयोजक मंडळी जी आहे, त्या ठिकाणी असलेले आमचे ओमकाराप्पा स्वामी असोत, नागनाथाप्पा स्वामी शास्त्री असोत, प्राध्यापक कोळेसर असोत, हिरेमठ असोत आणि इतर जी काही मंडळी मुखेडमधली जी आहे जंगम समाजाची टीम जी आहे त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. हे काम करणं हे काही सोपं नाही. वाटते तेवढं आपल्याला साध्या घरात एक लग्न समारंभ असो, सत्यनारायण असो, वरदाशंकर असो, धावपळ करावी लागते, 2-3 दिवस जातात. परंतु सातत्य जे महाराजांनी मुखेडच्या सुरू केलेलं आहे, खरोखरच या ठिकाणी रुद्र शिबिराच्या माध्यमातून रुद्र शिबिराचं हे ज्ञानरूपी दीप प्रज्वलन जे केलेलं आहे, हे दीप प्रज्वलन करण्याचं काम या महाराजांनी केलेलं आहे. आणि जंगम समाजामध्ये दीप प्रज्वलन करून सर्व समाजाचा अंधकार जे आहे अंधकार नष्ट करण्याचं काम आमचे आदरणीय लोकप्रिय गुरुवर्य डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी केलेलं आहे. खरोखरच मी माझं भाग्य समजतो. जेव्हापासून सुरुवातीपासूनच या रुद्र शिबिराला आमची उपस्थिती नांदेड जंगम समाजाची टीम असो किंवा इतर कोणती जंगम समाजाची टीम असो, ते आवर्जून महाराजांच्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित असतो. हे मला प्रामुख्यानं अभिमानानं सांगावंसं वाटते. आणि खरोखरच महाराजांनी हे जी सुरू केलेलं आहे रुद्र शिबिराच्या या माध्यमातून महाराजांचा हेतू काय असेल आपण कोणी ओळखलं नाही. महाराजांचं ध्येय काय आहे, महाराजांना पुढे काय गाठायचं आहे, महाराजांचा काही स्वार्थ नाही. या ठिकाणी जे समाजामध्ये जे अज्ञान अंधकार जे आहे किंवा जंगम समाजामध्ये जे आहे, जंगम समाजामध्ये जे काही आज सुद्धा खेड्यापाड्यामध्ये जंगम समाजाचं चित्र भयानक आहे. शहरचा असो, परंतु ग्रामीण भागातील जंगमाचं किंवा पूजापाठ करण्याचं जे काही धोरण जे आहे ते बरंचसं काही चुकीचं आहे. तंत्र मंत्र ह्या विद्या ज्या आहे, आता शास्त्रोक्त पद्धतीनं टेक्नॉलॉजी युग आहे. आता टेक्नॉलॉजी युगामध्ये, वैज्ञानिक युगामध्ये आपल्याला कसं जगावं लागते आणि कसं जावं लागते, आपली दिनचर्या जी आहे ही दिनचर्या कशी सुंदर ठेवावी लागते, खरोखर हे सांगण्यासाठी, हे मार्गदर्शन करण्यासाठी महाराजांना मुद्दाम हे रुद्र शिबिर ठेवलेलं आहे. हे रुद्र शिबिर साधं सोपं नाही मित्रांनो. तर खरोखरच यामध्ये ज्ञान आहे, दीप प्रज्वलित केलेला आहे, तुमच्यामधला अंधकार नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला एक प्रकारची प्रेरणा मिळावी, एक ऊर्जा मिळावी, एक शक्ती मिळावी, म्हणून यासाठी चळमळीनं तन मन धन अर्पण करून ह्या ठिकाणी केलेले आहे. धर्म रक्षिती रक्षता. आपण जर धर्माचं रक्षण केलं तरच धर्म आपलं रक्षण करणार आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून अखंड मानवतेचं निशान
भगवन ईशान महाराजांनी पताका घेऊन जे गावोगावी कोणी निंदो कोणी बंदो कोणी काही म्हणो, परंतु महाराजांना जे आपलं ध्येय गाठायचं आहे ते ध्येय गाठल्याशिवाय महाराज काही स्वस्थ बसणार नाहीत, हे मला नक्की मला खून गाठ बांधून घ्या असती. म्हणून मित्रांनो, विद्या ही फार महत्वाचं आहे. मी एक माध्यमिक शिक्षक होतो, मला आज रिटायर होऊन 20 वर्ष झालेत. आज माझ्या हाताखालून विद्यार्थी बरेच घडलेत, ही माझा अभिमान आहे, माझे पुण्य आहे आणि त्याच मुलाचं माझ्यावर प्रेम आहे. म्हणून माझे सगळे जे काही हाताखालचे विद्यार्थी घडलेत ते विद्यार्थी क्लास 1 झालेले आहेत आज. म्हणून तुम्हाला एक सांगणं आहे, एक शिक्षक म्हणून तुम्हाला सांगतो, महाराजांचा तुमचा आशीर्वाद आहे, महाराजांचं तुम्हाला सान्निध्य आहे. जंगमाची पोरं शिकावी, हुशार व्हावी, विद्वान व्हावी, गुणवान व्हावीत. आणि जे तुझ्यासोबत पालक जे आहेत हे पालकांनी सुद्धा आचार आणि विचार जे आहे, संस्कार जे आहे, या रुद्र शिबिरात तुम्हाला संस्कार मिळणार आहेत. संस्कार म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, फार मोठं शब्दाचा आपला मित्र शब्दच आहे. आपली धन आपली शब्द विद्या हे आपलं धन आहे, संपत्ती आहे. विद्वान जे असेल म्हणून हे विद्ये गुप्त धन हे तुमचं कोणी चोरून देणार नाही, ते त्रिकालबा सज्जित आहे. म्हणून महाराजांनी अवरात्र प्रयत्न करून या ठिकाणी आज 15-16 वर्ष झालं हे रुद्र शिबिराचं आयोजन हे या ठिकाणी होत आहे. म्हणून ही लहान सहान गोष्ट आहे मित्रांनो, त्यांच्या मागे तळमळ आहे, एक स्वार्थ आहे, त्याग आहे आणि बुद्धिमंत असे काही ठराविक मत आहेत आपल्या मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, की आता या बऱ्याच ठिकाणी आता गुरुवर्य त्या मठातून रुद्र शिबिराचं आयोजन करत आहेत. हे सुद्धा अभिमानास्पद आहे, त्यांचं मी सुद्धा अभिनंदन करतो. परंतु या ठिकाणी ही टीम जी आहे त्या ठिकाणी आता वेदमूर्ती जे आलेले आहेत, प्रवीण स्वामी का सोलापूरचे हे शास्त्री आहेत. जुना मठ जे आहे सोलापूरचा आमच्या काळात फार लहानपणी ऐकत होतो, त्या ठिकाणी आज लाभलेले आहेत. शिवम जोळकोटकर आहे, इथे बरीचशी मुलं आहेत, मन्मस्वामी मांजरीचा आहे आणि असेच पुन्हा गुरुराज स्वामी आहे. हे मुलं जे तुम्हाला शिक्षक जे आहेत हे शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. म्हणून विद्याधन हे सर्वात धन श्रेष्ठ आहे. म्हणून काय या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी सांगायचं आहे की तुम्ही ह्या महिन्यामध्ये चांगला अभ्यास करा, संस्कार रुजवून घ्या, समाजामध्ये कसं वागावं काय नाही याचं सगळंच काही शिकून घ्या. योगायोग या पुस्तकामध्ये यांचं मी अभिनंदन करतो. फुलवळकरांनी हे पुस्तक जे काढलेलं आहे त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की हातामध्ये आता हे पंजाब घ्यायचं गरज नाही. कारण मी शिक्षक असताना मला काही जमत गेलं नाही, परंतु जेव्हा मी रिटायर झालो, महाराजांच्या सान्निध्यामध्ये आलो, मुख्यचे महाराज असोत किंवा जगद्गुरू असोत त्यांच्या सान्निध्यामध्ये आलो, तेव्हापासून मला ह्याचं पठण झालं. पंचांग म्हणजे काय, 5 अंगाचा समुच्चय, तिथी वार नक्षत्र योग आणि करण या 5 अंगाचा समुच्चय म्हणजे सगळी पंचांग मध्ये यामध्ये माहिती कॅलेंडर सहित असल्याच्यामध्ये असते. आणि काळाची गरज ओळखून सर्व या फुलवळकरांनी केलेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा त्याचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. तरी जास्त मी वेळ घेणार नाही, कारण वेळ झालेला आहे. पुन्हा जो भक्ती बोलणार आहेत, महाराजांचा आशीर्वाद होणार आहे. म्हणून मित्रांनो एक कल्पून सांगतो की मला एक गीत आठवते. 1495 प्रवास, महाराजांचा प्रवास त्याप्रमाणे आहे. महाराजाला बघलं की मला कोलंबसाची आठवण येते. कोलंबसाचं गर्वगीत होतं. जग जिंकायला निघणारा कोलंबस एक पर्यटक होता, एक नाविक होता, एक नावाडी होता. परंतु त्याने आपलं ध्येय जे आहे ध्येय गाठण्यासाठी त्याने डगमगलं नाही. समुद्राला आव्हान केलं त्याने, अथांग समुद्र आहे, परंतु या समुद्राला आव्हान केलं की तू किती माझ्या लाटा येऊ दे, उसळी मार, परंतु मी तुला हटणार नाही, कारण तुला सीमा आहे, मला सीमा नाही. म्हणून अनंतामुची ध्येय शक्ती, अनंतान आशा, पामरा तुला किनारा असेल. परंतु या मानवजातीला हे विद्या संपादन करण्यासाठी आपल्याला कोणतीही मर्यादा नाही, ते आपण अमर्यादित आहोत असं म्हणून तळमळीनं महाराजांचं खूप ध्येय होतं. काही संस्था काढायच्या होत्या, परंतु काही अडचणी येतात. पुष्कळशा सुंदर कळ्या किडीच खाऊन टाकतात. म्हणून महाराजांचे काही जे विचार जे स्वप्न जे होते ते स्वप्न काही साकार झाले नसतील, होतील, परंतु महाराज कधी मागे हटणार नाहीत, मोडेल पण वाकणार नाहीत असा बाणा या डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांचा आहे. म्हणून त्यांच्या चरणी तुम्ही नतमस्तक व्हा आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये राहून तुम्ही तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या आणि या जंगम समाजाचं उन्नती करून घ्या. म्हणून या ठिकाणी असलेले पालक आणि सर्व भगिनींना सांगायचं आहे की आपण जंगम वंशामध्ये जन्मले आहोत. आपले आचार आणि विचार हे काय आहेत आपण तळमून पाहावं आणि त्याप्रमाणे वागावं. म्हणून आपल्याला गावात लोक पूज्य मानतात, पूजनीय मानतात. म्हणून त्याप्रमाणे आपले आचार आणि विचार शुद्ध पाहिजेत, तर आपल्याला लोक पाय पडतात, आपल्या मान देतात, महाराज या म्हणतात. हे आपल्या हातातच आहे. तुमचं भवितव्य तुमच्या हातात आहे, तुमच्या मुठीत आहे. आपण तुम्हाला कोण व्हायचं आहे
हे कोणी दुसरं येणार नाही. तुम्हाला तुमचं कल्याण करण्याचं कोणी येणार नाही. म्हणून तुमचं कल्याण तुम्हालाच करून घ्यावं लागणार आहे. हे त्रिकालबाद सत्य आहे. म्हणून इतरांचा आशीर्वाद घेत इतरांच्या सानिध्यामध्ये राहत आणि त्या सरस्वतीची पूजन करून सरस्वतीला प्रसन्न करून घ्या, त्या देवतेला प्रसन्न करून घ्या. आणि हे पूजापाठ नुसतं पूजापाठावर अवलंबून राहू नका. काळ बदलणार आहे. आता येणारा काळ काय सांगता येईल, काय सांगता येत नाही. म्हणून त्याबरोबरच आपलं विद्या संपादन करावं, एमपीसी UPC द्यावं, अधिकारी व्हावेत आणि चांगलं घडवावं. आपल्या माता पित्याची, आपल्या गावाची आणि आपल्या गुरूंची, आपल्या मठाची, आपल्या समाजाची सेवा करावी. ह्याच्यामध्ये तुमची धन्यता आहे आणि हे तुमचं पुण्य आहे. म्हणून यासाठी आपण तळमळ न करता महाराजांच्या सानिध्यामध्ये राहून महाराजांचा नावलौकिक व्हा. आतापर्यंत जवळजवळ 1000-1500 मुलं या ठिकाणी रुद्र शिबिर घेऊन बाहेर पडलेले आहेत. त्यांची आज कमाई रोजची 1000 रुपये, रोजची 1000-1500 कमाई आहे. सारा उपार्जन केला. आपण तुम्ही DED ला ते लोक ऐकत नाहीत. आज 10, 20, 40 लाख देऊन आपण DED वरची नोकरी करतो. परंतु शेअरचं बघा तुम्ही चित्र. आज महाराज लोक मिळायला तयार नाहीत. हे महाराजांचे उपकार आहेत. हे तुम्ही आज बाहेर पडाल्या, परंतु आपण कोण्या विचारानं कोणा कशा पद्धतीने बाहेर पडलं पाहिजे हे पाहिलं पाहिजे आणि आपण त्या पूजापाठामध्ये तरबेज झालं पाहिजे. हे चिमुकले जे पोरं आहेत ते खरोखरच लोक त्यांची कौतुक करतील की बाबा हे विद्याभ्यासामध्ये पोरं पुढे गेलेले आहेत. लग्नविधी असो, अंत्यविधी असो, कोणता विधी असो, गावातला विधी तुम्ही जेव्हा करता तेव्हा गुरु महाराजांचं नामस्मरण करून गुरु महाराजांचा आशीर्वाद घेऊनच तुम्ही विधी करा. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही हे मी निक्षून सांगतो आणि मला अभिमान वाटतो तुमचा सुद्धा. म्हणून मी आज जास्त वेळ न घेता एक तुमची जुनी एक कविता केलेली आहे ती कविता या ठिकाणी म्हणतो आणि माझं पूर्ण विराम या ठिकाणी देतो. पंचांगान रुद्र पुस्तक घेऊ द्या की रे, मला बिरुद्र शिबिराला येऊ द्या की. पंचांगान रुद्र पुस्तक घेऊ द्या की रे, मला बिरुद्र शिबिराला येऊ द्या की. मुकेटच्या महाराजांनी भरवलंय शिबिर, मुकेटच्या महाराजांनी भरवलंय शिबिर. 30 दिवसाचं नियोजन केलंय तयार, गावगावची जंगमाची आलिया पोर. प्रदीप स्वामी मास्तर हाय चतुर, अंतरून आणि पांघरून घेऊ द्या की रे, मला बी शिबिराला येऊ द्या की. माय बापाने आणून सोडलं या मठात, जंगमाच्या पोरांची डोकी केली गुळगुळीत. योग साधना करून बसली या बघा पूज्यत, शिवगणाची जणू दिसली या मला पंगत. तीर्थान प्रसाद घेऊ द्या की रे, मला बी शिबिराला येऊ द्या की. तीर्थान प्रसाद घेऊ द्या की रे, मला बी रुद्र शिबिराला येऊ द्या की. शास्त्रीजींनी शिकवले संस्कृतचे अक्षर, कोणी करती जन्म कुंडली तयार. वेदघोषात होती मंत्र उच्चार, ज्ञानार्जनस आली झाली पोर तयार. कागजान पेन घेऊ द्या की रे, मला बी रुद्र शिबिराला येऊ द्या की रे. कागजान पेन घेऊ द्या की रे, मला बी रुद्र शिबिराला येऊ द्या की. माय बाप आलेत पोरांचं पाहण्या कौतुक, 1 महिन्यात झालंय बेसमेंट पक्क. तालावर शिकलेत नमकान चमक, घरी जायला पोरांचं मन झालंय पक्क. महाराजांचा आशीर घेऊन बाहेर पडू द्या की रे, मला बी रुद्र शिबिराला येऊ द्या की. पंचांगानुज पुस्तक घेऊ द्या की रे, मला बी रुद्र शिबिराला येऊ द्या की. या ठिकाणी ओम शांती शांती. महाराजांनी साष्टांग दंडवत माझं 2 शब्द पूर्ण विराम देतो. जय हिंद.